नमो नमः. आज आपण इयत्ता 8वीचा किम किम हा टॉपिक बघणार आहोत. किम किम म्हणजे काय? किम म्हणजे काय? तर टॉपिकचा अर्थ आहे काय काय. तर बघा, तुम्हाला काय म्हणून जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही किम वापरू शकता. त्याचं आपण ह्या चॅप्टरबद्दल स्पष्टीकरण आणि भाषाभ्यास दोनही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, एक पिक्चर दिलाय. ह्या इमेज थ्रू तुम्हाला हे इमेज तुम्हाला काय सांगते याच्यासाठी खाली सेंटेन्स दिलेले. चित्रम दृष्ट्वा प्रश्नान पठत. काय म्हटलंय? चित्र बघून प्रश्न वाचा. बालकः किम पठती. बघा, इथे बालक दिसतोय. काय वाचतोय? काहीतरी पुस्तक वाचतोय, बरोबर. मग त्यांनी आन्सर पण ब्रॅकेटमध्ये दिलंय. आता त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलंय आन्सर पुस्तक, बरोबर आहे. बालक पुस्तक वाचतोय. विचारलं काय? बालक काय वाचत आहे? किम म्हणजे काय, बरोबर. तर बालक काय वाचत आहे? पुस्तक वाचत आहे. तर पुस्तक आपण डायरेक्ट पुस्तक नाही लिहू शकत. बालकः पुस्तक पठती असं नाही लिहू शकत. त्यांनी काय विचारलंय? किम आलंय, म्हणून आपण इथे द्वितीय विभक्तीचा वापर करणार आहे. मी तुम्हाला आता हा आपला चौथा टॉपिक चालू आहे. 8.1 संबंधवाचक पासून तुम्हाला मी एका चार्टद्वारे समजावत आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये मी एक चार्ट दिलेला आहे. हे बघा, हे पुढे जे चार्ट्स आहे यामध्ये विभक्ती दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत षष्टी विभक्ती बघितली आहे, सप्तमी बघितली, चतुर्थी बघितली. आज आपण द्वितीय विभक्ती बघणार आहोत. किम ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस द्वितीय विभक्तीचा वापर केला जातो. द्वितीय विभक्ती म्हणजे काय? देवम देवौ देवाप्रमाणे चालते, देवांप्रमाणे चालते पुल्लिंगमध्ये. तेच नपुंसक लिंगमध्ये द्वितीय विभक्ती वनम वने वनानीनुसार चालत असते. बघा, द्वितीय विभक्ती एकवचन वनम आहे, याचं पण एकवचन देवम आहे. आणि स्त्रीलिंग बघा, एकवचन मालाम आहे, बरोबर. हलंत म लागलेला आहे. द्वितीय विभक्ती याचे एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे असतात. इकडे तुम्ही बघितलं पुल्लिंग आणि नपुंसक लिंग होतं. हे चार्ट्स तुम्हाला आहे पुढेच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे टॉपिक्स चालू आहे. मी हे चार्ट तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन करते जेणेकरून तुम्हाला विभक्ती काय आहे हे माहीत व्हावं. बालकः किम पठती. तर बालकः पुस्तकम पठते. आपण आत्ताच बघितलं, द्वितीय विभक्ती असेल तर पुस्तकम. जसं की देवम होतं, वनम होतं, तसं आपण पुस्तकम म्हणणार आहे. ते तिथे हलंत म लावलेला होता, बरोबर. अशा पद्धतीने हलंत म लावण्यात आलेला होता. परंतु आपण काय करणार आहे, त्याचा अनुस्वारमध्ये रूपांतर करणार आहे. तुम्ही हलंत म लिहिलात तरी चालेल सुरुवातीला, ठीक आहे. बालकः पुस्तकम पठती. द्वितीय विभक्तीचा वापर केलाय आपण, म्हणून पुस्तकम आलेलं आहे. तुम्ही बालकः पुस्तक पठती असं जर लिहिलं तर आन्सर चुकतं. बघा, वृद्ध किम धरती. वृद्धाने काय पकडलंय? तर छत्री पकडली, बरोबर. म्हणून म्हटलंय छत्र. पण असंच नाही लिहू शकत, द्वितीय विभक्ती करावं लागेल. वृद्धाने छत्रीला पकडलाय, म्हणून छत्रम शब्दाची छत्र शब्दाची द्वितीय विभक्ती झाली छत्रम. अनुस्वार द्यायचा आहे फक्त. आणि यांनी क्वेश्चन विचारला होता तर आपण आन्सर सांगतोय म्हणून फुल स्टॉप देणार आहोत. शुनकः किम खादती. शुनक म्हणजे कुत्रा. बघा, काय खातोय विचारले. शुनकः किम खादती. शुनक काय खातोय, कुत्रा काय खातोय? तर रोटिका. रोटिका आकारांत स्त्रीलिंग आहे, मालाप्रमाणे चालणारे. माला शब्दाची द्वितीय विभक्ती आपण बघितली होती मालाम, बरोबर. म्हणून रोटिका शब्दाची पण रोटिकाम. शुनकः रोटिकाम खादती. म जो आहे तो आपण अनुस्वार दिलाय म्हणून म लिहिलेला नाहीये. अनुस्वार दिला तर हलंत म लिहायचं नाही, अनुस्वार नाही दिला तर तुम्हाला हलंत म लिहावं लागेल. बघा, बालिका किम क्षिपती. बालिका काय फेकत आहे. बघा, बालिका आहे, तिच्या हातात बॉल आहे. क्षिपती म्हणजे फेकणे. बालिका काय फेकत आहे? तर कंदूक. कंदूक म्हणजे बॉल, ठीक आहे. तर बालिका कंदुकम क्षिपती. बालिका बॉल फेकत आहे. महिला किम नयती. तर द्रोणी. महिला काय, हे बघा, इथे महिला आहे आणि ती काय घेऊन जात आहे? तिच्या हातामध्ये बकेट दिसते, बरोबर. तर ती काय नेत आहे? महिला किम नयती म्हणजे नेणे. काय नेत आहे? तर द्रोणी नेते, म्हणजेच बकेट नेत आहे. द्रोणी शब्दाची पण द्वितीय विभक्ती झाली द्रोणीम. अनुस्वार दिलाय, बघा इथे अनुस्वार दिसतोय. द्रोणीम, महिला द्रोणीम नयती. अशा पद्धतीने आहे. या चित्रामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, वृद्धा किम पश्यती. वृद्ध काय बघत आहे? तर बालिका. हे बघा, हे वृद्ध कोणाकडे बघताय? बालिकाकडे बघताय. म्हणून आपण म्हणू शकतो बालिकाम पश्यती. वृद्धा बालिकाम पश्यती. आता बालिका शब्दाची सुद्धा द्वितीय विभक्ती झालेली. जसं आपण रोटिका शब्दाची द्वितीय विभक्ती केली रोटिकाम, तसं बालिकाची बालिकाम. रोटिका आणि बालिका आकारांत स्त्रीलिंग आहे. पुस्तक हे काय आहे? नपुंसकलिंग शब्द आहे. छत्र, कंदूक हे सगळे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग सेम चालतात.
आता तरी स्त्रीलिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, सगळ्याला शेवटी हलंत मच लागलाय. पण आपण याच्या आधी ज्या षष्टी, सप्तमी, चतुर्थी विभक्ती बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला माहित होतं की पुल्लिंग आणि नपुंसकलिंग जे शब्द आहेत ते सेम चालतात, परंतु स्त्रीलिंग शब्द वेगळा चालतो. म्हणून तुम्हाला मी वेगवेगळे चार्ट्स दिलेले आहेत, बरोबर. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. आता बघा, यामध्ये आपण स्त्रीलिंगसाठी वेगळा चार्ट, म्हणजे स्त्रीलिंगसाठी वेगळं काही नियम नाही आहे. आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग सगळ्यांना हलंत मच लागतं किंवा अनुस्वार दिला तरी त्याचं द्वितीय विभक्तीमध्ये कन्व्हर्जन होतंय. हा होता तुमचा छोटासा टॉपिक किमसाठी. या चार्टद्वारे आपण तो बघितलेला आहे. बघा, यानंतर तुम्हाला भाषाभ्यास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथून जास्त व्यवस्थित क्लिअर होणार आहे. किम शब्दस्य स्थानी उत्तरम योजत, म्हणजेच काय, किम शब्दाच्या स्थानावर म्हणजे जागेवर उत्तर लिहा. वाक्य पुन्हा वदत म्हणजे वाक्य पुन्हा सांगा किंवा लिहा. ठीक आहे, वदत म्हणजे बोला, पण आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचं असेल तर आपण लिहा म्हणू शकतो. मर्कटः किम खादती, मर्कट म्हणजे माकड, माकड काय खातोय, तर कदली फल म्हणजे केळी. तर मर्कटः कदली फलम, बघा अनुस्वार दिला आपण, झाली द्वितीय विभक्ती. कदली फलम खादती. नेक्स्ट आहे गजः किम किम क्षिपती, गज म्हणजे हत्ती, हत्ती काय फेकत आहे, क्षिपती म्हणजे फेकणे, तर जल, बरोबर, हत्ती पाणी फेकत आहे, तर जल शब्दाची द्वितीय विभक्ती जलम. अशा पद्धतीने शुकः किम खादती, शुक म्हणजे पॅरेट, पॅरेट काय खातोय, तर मरीचिका, मरीचिका म्हणजे मिरची. ठीक आहे, तर मरीचिकाम द्वितीय विभक्ती झाली मरीचिकाम. शुकः मरीचिकाम खादती. पुढे बघा, बालकः किम स्वीकरोती, बालक कशाचा स्वीकार करतोय, तर लड्डू, म्हणजे बालक काय घेतोय, तर लाडू घेतोय, लड्डू का म्हणजे लाडू. बालकः लड्डूकम स्वीकरोती, स्वीकारोती झालंय पण स्वीकरोती अशा शब्द तुम्ही लिहा. ठीक आहे, इथे स्वीकरोती लिहा. पुढे बघा, छात्रा किम वदती, छात्र काय बोलत आहे. श्लोक, छात्र श्लोक बोलताय, श्लोक शब्दाची द्वितीय विभक्ती झाली श्लोकम, अनुस्वार द्यायचा आहे. छात्रा श्लोकम वदती, छात्रा श्लोक बोलत आहे. पुरुषः किम पश्यती, पुरुष काय बघत आहे, नदी बघतोय, त्यांनी सांगितलंय ब्रॅकेटमध्ये की नदी बघतोय, तर नदी शब्दाची द्वितीय विभक्ती नदीम, अनुस्वार दिला की द्वितीय विभक्ती होते, नदीम पश्यती. अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिला सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला चार्ट थ्रू पण कळलं असेल आणि आपण जे पिक्चरद्वारे, जे इमेजेस द्वारे आपण जे सेंटेन्स बघितले त्याच्यामध्ये पण लक्षात आलं असेल. बघा, बालकः कुत्र गच्छति, आता बालक कुठे जातोय असं विचारले, आणि मग बालक कुठे जातोय, विद्यालय, वित्तकोश, गृहम, उद्यानम, पंचवटी, वाटिका, पाठशाला, असे त्यांनी साईडला शब्द दिले. याच्यावरून आपल्याला काय करायचंय, तर वाक्य तयार करायचंय. म्हटलेलं आहे बालकः विद्यालयम गच्छति, पहिलं वाक्य त्यांनीच केलंय, बालकः विद्यालयम गच्छति, कुत्र गच्छति ना, बालकः, हे बघा, बालक शब्द पहिले वापरायचा, कुत्र्याच्या जागी हे ब्रॅकेटमधले शब्द वापरायचे, आणि गच्छती ॲज इट इज आहे. बालकः विद्यालयम गच्छति. पुढे बालकः, त्यांनी म्हटले वाटिकाम गच्छति, तर बालकः वाटिकाम गच्छति. आपण बघा सेंटेन्स काय करणार आहोत, बालकः पाठशालाम गच्छति, बालकः पाठशालाम गच्छति. ठीक आहे, बालकः वाटिकाम गच्छति. नेक्स्ट आहे बालकः पंचवटीम, पंचवटीम अनुसार द्यायचं आहे, गच्छति. नेक्स्ट आहे बालकः नदीम गच्छति. पुढे म्हणायचंय बालकः उद्यानम गच्छति. हे बघा आन्सर दिलेले तुम्हाला इथे. ठीक आहे, पुढे बघा, बालक काय झालं आपलं, नदी झालं, उद्यान, बालकः उद्यानम गच्छति, बालकः गृहम गच्छति, बरोबर. आणि वित्तकोश, बालकः वित्तकोशम गच्छति, वित्तकोश म्हणजे बँक, वित्त प्लस कोश, वित्त म्हणजे धन पैसा, कोश म्हणजे संग्रह, तर धनाचा पैशांचा संग्रह कुठे असतो, बँकेत असतो, म्हणून बँक. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे सेंटेन्स क्रिएट केलेला आहे. फक्त कुत्र शब्द काढायचा आणि त्याच्या जागी हा शब्द काढला, कुत्र म्हणजे कुठे, एवढा शब्द काढला की आपण हे सगळ्यापैकी कुठलेही शब्द ॲड करू शकतो, परंतु द्वितीय विभक्ती करून. द्वितीय विभक्ती म्हणजे अनुस्वार द्यायचा. ठीक आहे, पुढे बघा, वाक्यानी कुरुत. आता इथे वाक्य तयार करायला लागले, मगाशी पण आपण वाक्य तयार केले, इथे त्यांनी थोडा वेगळा हे वापरलाय. त्यांनी मगाशी एकच करता दिला होता बालक म्हणून, इथे त्यांनी वेगवेगळे शब्द दिलेत, करता दिलेत. रामः सरयू नदी गच्छति, राम सरयू नदीमध्ये जात आहे, तर कुठे, सरयू नदीमध्ये, म्हणून सरयू नदीकडे, म्हणून सरयू नदीची द्वितीय विभक्ती, रामः सरयू नदीम गच्छति, सरयू नदीम गच्छति. विठ्ठलः चंद्रभागाम गच्छति, विठ्ठलः चंद्रभागाम गच्छति. छात्रः विद्यालयम गच्छति, छात्र विद्यालयम गच्छति. माता पाकगृहम गच्छति, बघा पाकगृहम अनुस्वार द्यायला विसरायचं नाही, नाहीतर मार्ग जातो. वृद्धा देवालयम गच्छति,
वृद्धा देवालयम गच्छति. अनुस्वार द्यायचा असेल तर हलंत म लिहायचा नाही. हलंत म लिहायचं असेल तर अनुस्वार नाही द्यायचा. ठीक आहे, या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. तुम्ही अनुस्वार दिला तरी चालणार आहे. हलंत म म्हणजे अर्धा म, पाय मोडलेला म. आलंय लक्षात? सोपा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे. फक्त द्वितीय विभक्तीचा आपण वापर केलेला आहे. हळूहळू तुम्हाला विभक्ती म्हणजे काय लक्षात येत असेल. आपण ओव्हरऑल सगळ्या विभक्तींचा एक ज्यावेळेस सगळं हे शिकवून होईल 8.7 पर्यंत तुमचे टॉपिक्स आहेत. आपण आत्ता किम टॉपिक बघितलाय. अशा अजून आपले 2-3 टॉपिक जे बाकी आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आपण सगळ्या विभक्तींचा एक कंबाईन व्हिडिओ करणार आहोत, रिव्हिजन व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला सगळ्या विभक्ती एकाच व्हिडिओमध्ये बघता येईल आणि अजून डाऊट्स क्लिअर होतील. आले लक्षात? ओके. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.